Hi students, today we will see theoretical part, solubility of a solid in liquid. Soluble होणे म्हणजे डिसॉल्व होणे, बरोबर आहे. तर सोल्युबिलिटीची डेफिनेशन आपण बघूयात. सोल्युबिलिटीची जनरल डेफिनेशन अशी आहे, द मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट which can dissolve in a specific amount of solvent at a given temperature is called as solubility. आणखी याच्यात थोडं स्पेसिफिक केलं तर सोल्युबिलिटी डेफिनेशन, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम विच कॅन डिझॉल्व इन 100 ग्रॅम सॉल्वंट ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज सोल्युबिलिटी. बरोबर. म्हणजे 100 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व होतो एका स्पेसिफिक टेम्परेचरला, त्याला बोलतात सोल्युबिलिटी. सपोज NaCl किती डिझॉल्व होतं, 36 ग्रॅम NaCl डिझॉल्व होतं पर 100 ग्रॅम सॉल्वंट वॉटर. म्हणजे NaCl ची सोल्युबिलिटी कसं बोलतात, 36 ग्रॅम पर 100 ग्रॅम वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ही NaCl ची सोल्युबिलिटी आहे. म्हणजे सोल्युबिलिटी तुमच्या लक्षात आली असेल. ओके, सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं. मग सॉलिड लिक्विड मध्ये डिझॉल्व होतात, बरोबर. सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन लिक्विड असे येते. सॉलिड लिक्विड मध्ये डिझॉल्व होतात. मग सर्वच लिक्विड मध्ये डिझॉल्व होतात का, नाही. काही सॉलिड वॉटर मध्ये डिझॉल्व होतात, काही सॉलिड वॉटर मध्ये डिझॉल्व होत नाही. ते दुसऱ्या अदर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात, बेन्झीन, CCl4, पुन्हा इथाइल अल्कोहोल ॲसिटोन मध्ये वगैरे वगैरे. मग याच्यामध्ये काढून येतं द सॉलिड विच आर केमिकली सिमिलर टू सॉल्वंट और लिक्विड, दॅट सॉलिड डिझॉल्व इन टू दॅट लिक्विड. जे केमिकली सिमिलर आहेत त्या लिक्विडशी, ते सॉलिड, तशा प्रकारचे सॉलिड त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व होतात. त्याला बोलतो आपण लाईक डिझॉल्व लाईक. काय बोलतो त्याला आपण, लाईक डिझॉल्व लाईक. मीन्स पोलार कंपाऊंड्स dissolve in polar solvent and non-polar compounds dissolve in non-polar solvent. For example, NaCl, KCl आयनिक कंपाऊंड आहेत, म्हणजे पोलार आहेत, चार्ज सेपरेशन होतं त्यामध्ये K+Cl-. दॅट पोलार कंपाऊंड डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट वॉटर H2O कसं आहे, पोलार सॉल्वंट आहे. म्हणजे पोलार कंपाऊंड्स डिझॉल्व इन वॉटर. नॉन पोलार कंपाऊंड अँथ्रॅसिन, नॅफ्थॅलिन हे नॉन पोलार आहेत. नॅफ्थॅलिनचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर हा नॅफ्थॅलिनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. अँथ्रॅसिन 3 बेन्झीन रिंग असतात, तो फॉर्म्युला आहे. हे वॉटरमध्ये डिझॉल्व नाहीत. दीज आर द नॉन पोलार कंपाऊंड्स. हे कशामध्ये डिझॉल्व होतात, अँथ्रॅसिन, नॅफ्थॅलिन, बेन्झीन, इथाइल अल्कोहोल. म्हणजे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये नॉन पोलार मॉलिक्युल्स डिझॉल्व होतात. आणि पोलार मॉलिक्युल्स कुठले आहेत, KCl, NaCl, MgCl2. These are the polar molecules dissolve in polar solvent water मध्ये डिझॉल्व होतात. ओके, लाईक डिझॉल्व लाईक. पहिल्यांदा आपण सोल्युबिलिटीची डेफिनेशन बघितली आणि कुठले कंपाऊंड्स कुठल्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात ते आपण बघितलं. ओके, त्यानंतर आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन लिक्विड बघूयात. कुठले फॅक्टर्स सोल्युबिलिटी वरती अफेक्ट करतात ते आपण बघूयात. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन solubility of a solid in liquid. Factors affecting on solubility of a solid in liquid. कुठले फॅक्टर आहेत, नंबर 1 नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, नंबर 2 टेम्परेचर, थर्ड प्रेशरचा काही इथं सॉलिड इंटू लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इंटू लिक्विड मध्ये मोठा रोल नाही, तो इम्पॉर्टंट नाही. बट 2 मेन फॅक्टर आहेत जे सोल्युबिलिटी वरती अफेक्ट करतात. दॅट इज द नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट आणि सेकंड टेम्परेचर. तर फर्स्ट फॅक्टर बघूयात आपण, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट.
सोलिबिलिटीवरती नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट कसं अफेक्ट करते आपण बघूयात. ठीक आहे. आता बघा, NaCl वॉटरमध्ये टाकलं डिसॉल्व्ह होतं, पण अँथ्रासिन वॉटरमध्ये टाकलं तर डिसॉल्व्ह होत नाही, खूप कमी प्रमाणात डिसॉल्व्ह होतं. म्हणजे कशावरती डिपेंड आहे? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. जसं की आताच आपण बघितलं, लाईक डिसॉल्व लाईक. इफ पोलार कंपाऊंड इज देअर दॅट डिसॉल्व इन पोलार सॉल्वंट इन मोर प्रोपोर्शन. जर नॉन पोलार कंपाऊंड असेल तर तो नॉन पोलार सॉल्वंटमध्ये डिसॉल्व होईल. बरोबर आहे, त्याला बोलतो आपण लाईक डिसॉल्व लाईक. आता बघितलं आपण. इफ KCl NaCl इज देअर दॅट डिसॉल्व्स इन वॉटर इन मोर प्रोपोर्शन. त्याला तुम्ही इथेल अल्कोहोल किंवा बेन्झिनमध्ये टाकले KCl NaCl ला तर ते खूप कमी प्रमाणात किंवा डिसॉल्व्ह होणार नाही. अँड अँथ्रासिन, आयोडीन, पुन्हा नॅफ्थॅलिन, these compounds dissolve in organic solvent, that is non-polar solvent. कोणते कोणते आहेत? बेन्झीन, हेक्सेन, in more proportion. And that iodine, anthracene, naphthalene dissolves in less proportion in water. म्हणजे केमिकल सिमिलॅरिटी असेल तर ते जास्त प्रमाणात डिसॉल्व्ह होतात. ओके, हा एक फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर. तर टेम्परेचर कसं अफेक्ट करतं आपण बघूयात. कशावरती? ऑन द सोलिबिलिटी ऑफ अ सॉलिड इनटू लिक्विड. बरोबर. आता बघा, तुम्ही विचार करा, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस जनरली काय होतं? सोलिबिलिटी इन्क्रीजेस. तुम्ही एक प्रयोग करून बघू शकता, घरीच एक्सपेरिमेंट करा. एक हाफ ग्लास वॉटर घ्या, त्याच्यामध्ये कॉमन सॉल्ट म्हणजे आपल्या घरी जे सॉल्ट असतं NaCl टाका, थोडंसं डिझॉल्व्ह होईल. आणखी थोडं टाका, डिझॉल्व्ह होईल. पुन्हा आणखी थोडं टाका, डिझॉल्व्ह होईल. एक स्टेज अशी येईल की ती डिझॉल्व्ह होणार. पुन्हा त्याला काय करा, थोडंसं हीट करा, काय होईल ते पुन्हा आणखी डिझॉल्व्ह होईल. म्हणजे टेम्परेचर वाढलं, सोलिबिलिटी इन्क्रीज होते. जनरली इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, सोलिबिलिटी ऑफ अ सॉलिड इनटू लिक्विड इन्क्रीजेस. मोस्ट ऑफ द कंपाऊंडच्या बाबतीत हे होतं. काही एक्सेप्शन आहेत ते मी पुन्हा सांगणार आहे. जनरली इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, solubility of a solid into liquid, solubility of a solid into liquid increases. ठीक आहे, टेम्परेचर वाढलं तर सोलिबिलिटी ऑफ अ सॉलिड इंटू लिक्विड इन्क्रीज होते. आता यामध्ये बघा, थोडंसं मी आणखी पुन्हा तुम्हाला सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड सोल्युशन सांगून त्याच्या पुढे कव्हर करतो. तर इथंच आपल्याला विषय निघालाय. तर सॅच्युरेटेड सोल्युशन मीन्स व्हॉट, त्याची डेफिनेशन अगोदर सांगतोय आणि पुन्हा ते सॅच्युरेटेड सोल्युशन कसं बनवलं जातं ते मी सांगतोय. द सोल्युशन विच कंटेन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याच्यानंतर तेवढ्या सॉल्व्हंटमध्ये पुन्हा सोल्यूट डिसॉल्व्ह होणार नाही. आता कसं, फॉर एक्झाम्पल थोडंसं एक हाफ ग्लास वॉटर घेतला आपण, NaCl टाकला रूम टेम्परेचरला, थोडं डिसॉल्व्ह केला, पुन्हा आणखी NaCl टाकला, डिसॉल्व्ह केला, पुन्हा आणखी NaCl टाकला, डिसॉल्व्ह केला, पुन्हा आणखी NaCl टाकला, डिसॉल्व्ह होणार नाही. त्या स्टेजला म्हणजे मॅक्झिमम डिसॉल्व्ह झालेला आहे त्या स्टेजला बोलतो आपण सॅच्युरेटेड सोल्युशन. द सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट in a specific amount of solvent at a given temperature is called a saturated solution. ओके, सॅच्युरेटेड सोल्युशन कसं तयार करतात आणि सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, अनसॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं मग? द सोल्युशन विच कंटेन लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅन द सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं मग? The solution which contain more amount of solute than the saturated solution is called as supersaturated solution. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड तुम्हाला माहिती होऊ शकतं. समजा 500 ml वॉटर आहे, त्याच्यात थोडंसं NaCl टाकलं, पुन्हा आणखी NaCl टाकलं तर डिसॉल्व्ह होऊ शकतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे सॅच्युरेट झालं नाही. त्याच्या अगोदरची स्टेज म्हणजे अनसॅच्युरेटेड, आणि सॅच्युरेट झाल्यानंतरही पुन्हा आणखी आपण सोल्यूट टाकलं तर आणि त्याला स्टर केलं, दॅट इज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय,
आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेले आहे तिन्ही टर्म. ठीक आहे, आता पुन्हा आपल्या पॉईंटकडे या. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन लिक्विड. मी सांगितलं थोडक्यात, मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्यांची सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन टू लिक्विड इन्क्रीज होते. आपण एक्झाम्पल बरेच बघितले. शुगर घ्या, शुगर टाका वॉटरमध्ये थोडी, पुन्हा आणखी टाका, पुन्हा आणखी टाका, एक स्टेज अशी येईल शुगर डिझॉल्व्ह होणार नाही, त्यावेळेस आपण बोलतो त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ शुगर. बरोबर. मग त्यानंतर त्याला थोडंसं हीट करा, म्हणजे टेम्परेचर वाढवा, काय होईल ती शुगर डिसॉल्व्ह होईल, आणखी थोडीशी शुगर टाकल्यानंतर डिसॉल्व्ह होईल, म्हणजे सोल्युबिलिटी वाढेल. ओके, शुगरची सोल्युबिलिटी वाढेल. शुगरची सोल्युबिलिटी ॲट 20 डिग्री सेल्सिअस किती आहे? 3.8 मोल्स, असे मोल्स पर लिटर ही शुगरची सोल्युबिलिटी आहे ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे झालं जनरल कंपाऊंडच्या बाबतीत. बट सम ऑफ द कंपाऊंड्स आर देअर विच सोल्युबिलिटी डिक्रीजेस बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. काही कंपाऊंड्स असे आहेत ज्यांची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये डिक्रीज होते टेम्परेचर वाढवल्यानंतर. ओके, ते कोणते कंपाऊंड आहेत ते आपण बघूया. आता लक्ष द्या. तर सोल्युबिलिटी मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स इन्क्रीज होते इफ टेम्परेचर इन्क्रीजेस. बरोबर आहे का? कारण सोल्युबिलिटी इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. सोल्युबिलिटी इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. Endothermic means heat is absorbed. The process in which heat is absorbed is called as endothermic process. बरोबर आहे. सोल्युबिलिटी कशी एंडोथर्मिक प्रोसेस आहे, म्हणजे हीट अब्सॉर्ब होते, मग त्याला पुन्हा आणखी हीट दिलं की ते काय होते, प्रोसीड होईल, प्रोसेस आणखी प्रोसीड होईल, म्हणजे इन्क्रीज होईल. बट फॉर सम ऑफ द कंपाऊंड्स सोल्युबिलिटी इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. For example, solubility of cerium sulfate, solubility of lithium carbonate, solubility of sodium carbonate monohydrate, या ज्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी आहे दॅट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणजे सोल्युबल केलं की हीट बाहेर पडते, हीट रिलीज केलं पुन्हा आणखी त्याला हीट दिलं तर सोल्युबल होईल का? नाही, त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. म्हणून सोल्युबिलिटी ऑफ दीज कंपाऊंड, हे जे कंपाऊंड तुम्हाला समोर दिसतात, Cerium sulfate, lithium carbonate, sodium carbonate monohydrate, solubility of these compound decreases by increasing temperature. Temperature increase केलं फक्त या कंपाऊंड साठी. ओके, solubility of these compounds in water decreases. Some of the compounds are there, their solubility firstly increases with increase in temperature and then decreases. कुठले? फॉर एक्झाम्पल तिसऱ्या टाईपचे कंपाऊंड कॅल्शियम क्लोराईड, बरोबर आहे, सोडियम सल्फेट, हे जे कंपाऊंड आहे यांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवलं पहिल्यांदा वाढते अप टू सर्टन टेम्परेचर, देन आणखी टेम्परेचर वाढवलं तर यांची सोल्युबिलिटी कमी कमी होत जाते. आणि ज्या टेम्परेचर पर्यंत यांची सोल्युबिलिटी वाढत जाते त्या टेम्परेचरला बोलतो आपण ट्रान्झिशन टेम्परेचर. काय बोलतो आपण? ट्रान्झिशन टेम्परेचर. ओके, सोल्युबिलिटीचा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी तुमच्या लक्षात आलं असेल. जनरली जास्तीत जास्त कंपाऊंड टेम्परेचर वाढवलं की त्यांची सोल्युबिलिटी वाढते, पण काही कंपाऊंड असे आहेत टेम्परेचर वाढवलं की त्यांची सोल्युबिलिटी कमी होते. कोणते? सेरिक सल्फेट, लिथियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट मोनोहायड्रेट. का? बिकॉज सोल्युबिलिटी ऑफ दीज कंपाऊंड्स इन वॉटर इज एक्झोथर्मिक प्रोसेस. यांची एक्झोथर्मिक आहे म्हणून कमी होतं. आणि काही कंपाऊंड असे आहेत ज्यांची सोल्युबिलिटी एक सर्टन टेम्परेचर पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा टेम्परेचर वाढवलं की त्यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. ओके, यांच्यासाठी एक ग्राफ आहे तो आपण बघा. हा ग्राफ आहे कशामधला? टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मधला. एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर आहे, वाय ॲक्सिसवर सोल्युबिलिटी आहे. आता इथं KCl बघा, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. KCl ची, NaCl ची पण इफ टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. बरोबर आहे. बट हिअर सेरियम सल्फेट टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस.
ओके. बाकी KNO3 ची तर सोल्युबिलिटी खूप फास्ट वाढत जाते थोडंसं टेम्परेचर वाढलं की. NaNO3 ऑल्सो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस इफ इन्क्रीजिंग टेम्परेचर. ओके, येते लक्षात. तर दिस इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. ओके, हा सेकंड पॉईंट होता. फर्स्ट बघितलं फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी मध्ये नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. थर्ड फॅक्टर इज देअर प्रेशर. बट इथं काही प्रेशरचा मोठा रोल नाही. देयर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इंटू लिक्विड. सॉलिड लिक्विडमध्ये सोल्युबल करायचं आहे, कितीही प्रेशर वाढवला तर त्याची सोल्युबिलिटी वाढणार नाही. किंवा प्रेशर कमी असेल तरीही त्याची सोल्युबिलिटी वाढणार नाही. का? बिकॉज सॉलिड अँड लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसेबल. सॉलिड अँड लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसेबल. म्हणजे जनरली बघा, आता आपलं ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती असतं? 1 ॲटमॉस्फिअर म्हणतो आपण त्याला. ओके, तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे. मग समजा 2 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर दिलं, सोल्युबल करायचं आपल्याला NaCl वॉटरमध्ये, तरी सुद्धा सोल्युबिलिटी तेवढीच राहील, 36 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. ओके, म्हणजे प्रेशरचा इफेक्ट नाही आहे. बट प्रेशरचा इफेक्ट कुठे महत्त्वाचा आहे? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इंटू लिक्विड. गॅसची सोल्युबिलिटी लिक्विडमध्ये करायच्या वेळेस प्रेशरचा खूप महत्त्वाचा रोल आहे. बट इथे सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इंटू लिक्विड, देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इंटू लिक्विड बिकॉज सॉलिड अँड लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसेबल. ओके, तर हा पॉईंट होता सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इंटू लिक्विड. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया.